ओव्हर थिंकिंग ही एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या स्पेसिफिक विषयाबद्दल किंवा एकाच वेळी अनेक विषयांबद्दल खूप काळजी करते, गरजेपेक्षा जास्त विचार करते. अतिविचार माणसाला बिनकामाच्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवतो आणि त्यांचा महत्वाचा वेळ आणि शक्ती वाया घालवतो. सततच्या ओव्हर थिंकिंगमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्याच्या करिअरवर आणि एकूणच त्याच्या सामाजिक जीवनावर अत्यंत वाईट पद्धतीने आघात करू शकतो. त्यामुळे आज आपण हे ओव्हर थिंकिंग नक्की काय प्रकार आहे आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने त्यातून कसं बाहेर पडायचं हे एका गोष्टीतून आणि तथागतांच्या विचारातून पाहणार आहोत. फार पूर्वी जुन्या काळात मगध राज्यात धनपाल नावाचा एक सावकार राहत होता. धनपाल हा नावाप्रमाणेच अत्यंत धनवान मनुष्य होता. भरपूर जमीन जुमला, शेती भाती आणि शेकडो कामगार त्याच्याकडे काम करण्यासाठी होते. शेती करून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊन तो गडगंज श्रीमंत झाला होता. एक दिवशी त्याने आपल्या संपूर्ण संपत्तीची मोजदाद करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने शहरातून नावाजलेले 4 दिवाण बोलवून घेतले. त्यानंतर त्याने आपली संपत्ती त्या दिवाणांकडून मोजून घेतली. संपत्ती मोजल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की आपल्याकडे असलेली संपत्ती ही तर फक्त आपली पिढी आणि आपल्या पुढच्या एका पिढीला पुरेल एवढीच आहे. ही गोष्ट जेव्हा धनपालच्या लक्षात आली तेव्हा तो खूप निराश झाला. त्याची अशी महत्वाकांक्षा होती की आपली एवढी संपत्ती असावी की या संपत्तीतून आपलीच पिढी काय, इथून पुढच्या आपल्या 10 पिढ्या बसून खायला हव्यात. आपल्याकडे एवढी संपत्ती आहे या विचाराने तो अस्वस्थ झाला. तो दररोज ह्या एकाच गोष्टीवर तासनतास विचार करू लागला. विचार करून करून धनपाल आता पुरता बेजार झाला होता. त्याचे कशातही मन लागत नव्हते. उठता बसता, खाता पिता तो एकच विचार करत असे. तो म्हणजे आपली संपत्ती पुढच्या पिढ्यांना पुरेल एवढी का नाहीये, ती कशी वाढेल याचा सतत विचार करून करून तो पुरता गोंधळून गेला होता. अशातच एक दिवस भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयायांसोबत मगध येथे येऊन पोहोचले होते. धनपालला ही गोष्ट समजल्यावर तो भगवान बुद्धांची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला. बुद्धांना पाहून तो त्यांना नमस्कार करून आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी त्यांना सांगू लागला. भगवंत शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घेत होते. त्याने आपली संपूर्ण समस्या बुद्धांना कथन केली आणि म्हणाला, भगवंत, आता तुम्हीच सांगा, मी माझ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जर काहीच कमावून ठेवू शकलो नाही तर कसं होणार? कृपया आपणच मला यातून बाहेर कसे पडायचे याचा मार्ग दाखवा. धनपालची समस्या तथागतांनी शांतपणे ऐकून घेतली आणि त्याच्याकडे पाहून एक स्मित हास्य करत ते त्याला म्हणाले, हे बघ धनपाल, मी तुला या समस्येतून नक्की सोडवेल. धनपाल तथागतांसमोर हात जोडून उभा होता आणि तथागत जे सांगतील ती गोष्ट तो कानात प्राण आणून ऐकत होता. तथागत पुढे त्याला म्हणाले, मी एक गोष्ट सांगेल, ती तुला करावी लागेल. त्यानंतर तू या सर्व गोष्टींमधून सुटशील. 1 तास धनपाल क्षणाचाही विलंब न लावता तथागतांना म्हणाला, हे भगवंत, आपण जी गोष्ट मला सांगाल ती मी अगदी मनापासून करेल. 1 तास तथागत त्याला म्हणतात, ठीक आहे, तर मग तुला एक साधी गोष्ट करायची आहे. ती अशी आहे की या गावाच्या बाहेर एका झोपडीत एक गरीब कुटुंब राहतं. तू त्यांना 1 दिवस पुरेल इतक्या खाण्यापिण्याचं राशन घेऊन जा आणि त्यांना दे. धनपाल म्हणाला, इतकंच ना, मी आत्ता जातो आणि त्यांना सामान देऊन येतो. धनपाल गावाबाहेरच्या त्या झोपडीजवळ जातो. झोपडीच्या बाहेर एक म्हातारी बाई काहीतरी काम करत बसलेली असते आणि तिची सून झोपडीच्या आतमध्ये चुलीवर स्वयंपाक करत बसलेली असते. धनपाल त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईला म्हणतो, मी ह्या नगरातील एक मोठा श्रीमंत धनिक माणूस आहे. मी तुम्हाला आजच्या दिवस स्वयंपाकासाठी लागणारे राशन घेऊन आलेलो आहे. हे राशन घ्या आणि आज छान सुग्रास जेवण बनवा आणि खा. हे ऐकून ती म्हातारीची सून धनपालला म्हणाली, आमच्या आजच्या जेवणाची व्यवस्था आधीच झालेली आहे. आम्हाला तुमचे राशन नको आहे. हे ऐकून धनपाल तिला म्हणाला, आज नाही तर मग उद्याच्या जेवणासाठी याचा वापर करा. हे ऐकून ती बाई म्हणाली, माफ करा, पण आम्ही उद्याच्या जेवणासाठी आज अन्नधान्य गोळा करून ठेवत नाही. आम्ही रोजच्या खाण्याची व्यवस्था रोजच करतो. त्या गरीब झोपडीत राहणाऱ्या बाईचे शब्द ऐकून धनपालला आपली चूक लक्षात येते. तो विचार करतो की हे लोक एवढे गरीब असून देखील उद्याच्या जेवणाची सुद्धा चिंता करत नाहीयेत आणि आपण एवढे श्रीमंत असून देखील पुढच्या कित्येक वर्षाचा विचार करून आज विनाकारण दुःखी होतोय. आता त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की गौतम बुद्धांनी आपल्याला या झोपडीत का पाठवलं आहे. तो तिथून तडक माघारी फिरला आणि तो गौतम बुद्धांच्या समोर आला आणि गौतम बुद्धांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, हे भगवंत, मला माझी चूक लक्षात आली. तुम्ही मला जी गोष्ट समजावत होता ती आता माझ्या चांगलीच लक्षात आली आहे. परंतु आपण मला थोडं विस्ताराने सांगाल का की ही चिंता, काळजी, एखाद्या गोष्टीबद्दल अतिविचार करणं या गोष्टी नक्की काय आहेत आणि त्या कशा प्रकारे बदलल्या जाऊ शकतात. यावर तथागत म्हणतात
की उद्याचा विचार करून आपण जी चिंता करतो, सतत काळजी करत राहतो, त्याने उद्या काय होणार आहे हे तर अजिबात बदलत नाही, परंतु त्याचा सरळ परिणाम आपल्या आजवर म्हणजेच आपल्या वर्तमानावर घडत असतो. चिंता, अतिविचार हे एक प्रकारचे मानसिक आजार आहेत जे आपल्या जीवनातला आजचा आनंद हिरावून घेतात, आपल्याला निराश करतात. अतिविचार हा एक असा भाव आहे जो भविष्यात काय होणार आहे या भीतीने निर्माण होतो. ज्या गोष्टींवर आपलं काहीही नियंत्रण नाहीये, ज्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, त्या गोष्टींचा सतत विचार करत राहणं म्हणजे चिंता होय. भगवंत पुढे म्हणतात, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्यांना आपण बदलू शकत नाही, त्याचा आपण दिवसभर विचार करत बसलो तर काय होणार आहे. हे ऐकून धनपाल म्हणतो की मग आपण कुठल्या गोष्टींबद्दल विचार करणं सोडून द्यायचं का. तर बुद्ध म्हणतात, जीवनात कोणतीही समस्या आली आहे किंवा पुढे येणार आहे त्याचा विचार करून आपण त्यावर उपाय शोधणं हा तर आपल्या बुद्धीचा धर्म आहे, परंतु एकाच गोष्टीबद्दल सतत विचार करणं हा एक मानसिक आजार आहे. आपण जेव्हा एकच विचार सारखा करत राहतो, दिवस रात्र एकच विचार करून चिंताग्रस्त राहतो, तेव्हा तो विचार आपल्या आयुष्यातील आनंद आणि आपले मानसिक सुख, मानसिक शांतता या सगळ्या गोष्टी हिरावून घेतो. अतिविचाराचा साधा आणि सरळ अर्थ एवढाच आहे की आपल्या जीवनात जे काही घडलंच नाही किंवा अजून घडणारच नाहीये त्या गोष्टीबद्दल सतत निरंतर बिनकामाचा विचार करत राहणं. त्या गोष्टीचा सतत विचार करणं सोडलं तर काहीही घडणार नाही, तर मग तुम्ही सतत त्या गोष्टीचा व्यर्थ विचार का करत राहता. आपण सतत ज्या गोष्टींचा विचार करत राहतो, वास्तविक पाहता तसं कधीच काही घडत नाही जसं आपण विचार केलेला असतो. म्हणून आपण एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहणं हे व्यर्थ आहे असे तथागत सांगतात. त्यानंतर धनपाल सततची काळजी करणं सोडून देतो आणि सुखी व आनंदी आयुष्य जगतो.